औषधी दोष आहे सूर्य उदयाच्या नंतर का वेळेचा अपव्यय आहे? वेळेचा अपव्यय आहे. औषध काम करणार नाही तसं तो नियम आहे. औषध खाण्याचं जसं प्रमाण आहे, नियम आहे, तसं कीर्तन ऐकण्याचं सुद्धा प्रमाण आहे, नियम आहे. ते नियमानं कथा कीर्तन ऐकलं जात नाही. म्हणून अशा किती हजारो कथा ऐका, काही उपयोग होत नाही. कथा कशी ऐकली पाहिजे? नाथ महाराजांनी सांगितलं, चुकल्या पुत्राची शुद्धी वार्ता, जेने अनुसंधाने ऐके माता, तेने हरिकथा परिसावी. पोरग चुकलं, जत्रेला गेल्याच्या नंतर आईच्या हातातून सुटलं, काहीतरी खेळण्याच्या राहट पाळण्याच्या नादानं आईच्या हातातलं मुलगा सुटलं आणि चुकलं. पोलिसाकडे कंप्लेंट दिली पण काही सापडलं नाही. आणि यात्रा ओसरून गेल्याच्या नंतर कुणीतरी सांगितलं, त्या आईला बातमी सांगितली, अहो तुमचं पोरग सापडलं म्हणतात. मला सांगा ती आई किती आतुरतेनं ऐकल बरं ते? का म्हणलं नाही नाही थांब, सापडलं तर सापडू दे, मला एवढं थोडं काम करू दे आणि मग सांग कुठं सापडलं ते. असं म्हणणार नाही. हातातलं काम हातात टाकून आई त्या पुत्राची शुद्धी वार्ता ऐकल, तेने अनुसंधाने हरिकथा परिसावी. त्याप्रमाणे कथा ऐकली पाहिजे, मग त्या कथेचा परिणाम होत असतो. विठ्ठल हा, पण ह्यांचं भांडण सोडवलं, हे बिचारे जिकडं तिकडे गेले. पण माणसं जिकडं तिकडं जाऊन सुद्धा मिटत नाही. हा, मग आता मग कुत्र्याचा काय गुन्हा आहे? माणसाचं भांडण मिटल्यासारखं वाटतं का मिटत? फक्त मिटल्यासारखं वाटतंय. पुन्हा खुन्न धरून बघनच मी. हा त्याच्या मनात हा दुष्ट भाव नांदतो. हे बिचारे गेले, आता संपलं त्यांचा विषय. त्याच्या अगोदर मी काय सांगत होतो कीर्तनातलं, आणि हेच चांगलंय आम्हाला, तुम्हाला काही ध्यानात राहू नये. अशा दुकानदाराकडे उदारी करत जावी, काल काय नेलं त्याला आठवत जाऊ नये. मग आजच बिल विचारायचे, किती झालं बिल? तो म्हणतो 2000. बघा बरं का, हो ठीक आहे, मग ठेवा लिहून. दुकानदार बिल लिहायचं विसरतो, परत उद्या जायचं, परत सामान घ्यायचं. लिहून ठेवणारा दुकानदार लिहून ठेवायला विसरत असल्यावर गिरायकाचं किती फावतं? गिरायकाचं फावतं, पण दुकानदाराचं दिवाळं निघत, हे का नाही? तसं आमचं हेच भाग्य, आम्हाला एकच कीर्तन वर्षभर पुरत आहे. लोकांना काही ध्यानातच राहत नाही, अभंग कोणता घेतला की महाराज काय म्हटले की कशासाठी म्हटले की. हा, कथा कीर्तन लक्ष देऊन ऐकत जावं. त्याच्या अगोदर, त्या कुत्र्याच्या भांडणाच्या अगोदर कथा कशी ऐकावी हा मुद्दा चालला होता. तेने अनुसंधानी हरिकथा परिसावी, आणि तशी ऐकली जात नाही. तशी ऐकण्याची विनंती नाथ महाराजांनी केली. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा घेतलाय. अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी त्या गोकुळात गोपाळांच्या समावेत असणाऱ्या गोपाळांचं सुखाचं वर्णन केलेलं आहे. गोपाळांच्या मुखातला, गोपाळांच्या अंतःकरणातला भाव या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी प्रस्थापित केलेला आहे. त्या गोपाळांना भगवंताच्या बरोबर किती सुख झालं. कृष्णाची या सुखे, हा, कृष्णाच्या सुखानं आम्हाला भूक नाही तहान, सदा समाधान सकळाचे. सकळाचे समाधान म्हणजे जे गोपाळ आहेत त्या सर्वांचं. आणि व्यष्टीनं विचार केला, व्यष्टी आणि समष्टी हा दोन प्रकार आहेत वेदांतामध्ये. व्यष्टीचा विचार केला तर आपल्यामध्ये सदा समाधान सकळाचे. आपल्याला कुठंच समाधान नाही, कशातच समाधान नाही. कीर्तन चालू होण्याच्या अगोदर समाधान का नाही? कधी कीर्तन चालू होतं की बाबा? बरं, कसं तरी, कोणी म्हणावं गायक आले नाही, कोणी म्हणावं वाजवणारे आले नाही. कीर्तन चालू होण्याच्या अगोदर कीर्तन चालू कधी होतं म्हणून समाधान नाही. कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर तरी समाधान आहे का? हे कधी संपल म्हणून ते समाधान नाही. का हो, किती वेळ चालणार आहे? हा, समाधान का गेलं? कीर्तनाच्या संपण्याकडे भाव गेला, म्हणून कीर्तन ऐकण्याचं समाधान गेलं.
बरं एकूण तिकडून कीर्तन संपलं, आरती झाली, मग जायची घाई. आता तरी कुठं समाधान आहे? जीवनामध्ये समाधान कुठंच नाही. त्या गोपाळाने मात्र भगवंताच्या बरोबर सदा समाधान सकळाचे. पहिल्या चरणाचा अर्थ असा आहे, भगवंताच्या बरोबर म्हणजे कृष्णाच्या बरोबर गोपाळांना मिळालेलं सुख हे या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. मग आता जे सुख आहे तो सुख म्हणून जो भगवंत आहे, नारद ही एकदा फिरत फिरत वसुदेवाच्या घरी गेले होते. वसुदेव म्हणजे ज्याच्या पोटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा उतरला, त्या वसुदेव देवकीच्या घरी नारद गेले. नारदाला पाहिल्याच्या नंतर नारदाचं पूजन केलं वसुदेव देवकीनं मोठ्या आनंदानं. बरं झालं म्हणे, तशी संताची भेट होत नाही वगैरे स्तुती केली. नारदा, तुमच्यासारखे संत आमच्या घरी यावे, काय आमचं पुण्य. नारद त्यांच्याकडे बघू लागला, म्हणे मी सामान्य संत आहे, यांचा पुत्र साक्षात ब्रह्म आहे, आणि तो ब्रह्म असून यांच्या पोटी त्यांना अवतार घेतलाय, म्हणजे यांच्या दर्शनाला नारद आले होते. नारदाला वसुदेव देवकीच्या दर्शनानं समाधान आहे, आणि वसुदेव देवकीला नारदाच्या येण्यानं समाधान आहे. याचं समाधान त्याच्यात आणि त्याचं समाधान याच्यात. ह्याला साम्य भाव म्हणतात. आणि हे आईशी साम्यता जरी येईल तरीच हे उपयोगात जाईल. म्हणून भांडणातलं कीर्तन घेऊ नये. एकानं म्हणायचं नाही नाही त्याच महाराजाचं ठेवायचं, आणि दुसऱ्यानं म्हणायचं नाही नाही अजिबात नाही ठेवायचं. अशा ठिकाणचं कीर्तन कधीच रंगत नसतं. का तर साम्य नाही ना. श्रोत्यामध्ये साम्य पाहिजे सर्वांचं, म्हणजे श्रोता सुद्धा साम्य दशेत पाहिजे, आणि मग महाराज सुद्धा त्यांच्या साम्य दशेत पाहिजे. महाराजाला बघून जर श्रोत्याचं टाळकं उठलं ना, समजायचं कीर्तन त्यालाही आवडणार नाही, महाराजाला सुद्धा कीर्तन करता येणार नाही. म्हणून आपला श्रोता पाहिजे, आणि श्रोत्याला सुद्धा आपला महाराज पाहिजे. वसुदेव देवकीला आणि नारद पाहिल्याच्या नंतर अति समाधान झालं नारदा, आणि नारदालाही पाहिल्याच्या नंतर समाधानच वाटलं. मग नारदाची विनंती केली, बरं झालं तुम्ही आले. आता आल्याच्या नंतर बरं नारदाला दक्ष शाप नारदाशी, क्षणभर न राहे भूमीशी. म्हणून नारद अखंड त्रिभुवनात फिरत होता, पण द्वारकेमध्ये मात्र दक्षाचा शाप चालत नव्हता, का तर तिथं भगवंताचं वास्तव्य होतं. म्हणून फिरून फिरून कंटाळला नारद की द्वारकेमध्ये जाऊन राहत असे. कवर फिरणार, तर फिरायलाही शेवटी मर्यादा आहे ना. हा, इंद्रिय क्षीण झाले. नारदाला जर विसावा घ्यावा वाटला तर द्वारकेमध्ये जाऊन नारद विसावा घ्यायचे, आणि म्हणून विश्रांतीसाठी नारद वसुदेव देवकीच्या घरी गेले. वसुदेव देवकीनं विनंती केली, नारदा 4-8 दिवस थांबा. म्हणे मी थांबायलाच आलो. कंटाळले होते. मग नारदाने आग्रहास्तव थांबले तिथं, आणि थांबल्याच्या नंतर वसुदेव देवकी त्यांना सांगतात, आता थांबल्याच्या नंतर मग काहीतरी आम्हाला तत्वज्ञान ब्रह्मज्ञान सांगा, जेणेकरून आमचं समाधान होईल बाबा. नारदानं थोडं आश्चर्यचकित नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं. अरे, जे मला ब्रह्मज्ञानाची याचना करतात, साक्षात त्यांचा पुत्र ब्रह्मविद्येचा पुतळा आहे, आणि तेच माझ्याकडे ब्रह्मज्ञानाची याचना करतात. नारदाला थोडस कौतुक वाटलं, आणि त्यांनी सांगावं म्हणून मनोगत व्यक्त केलं की तुमचा पुत्रच प्रत्यक्ष ब्रह्म आहे. नारदाच्या अंतर्यामी नारदाचा भाव कळाला वसुदेवाच्या. वसुदेवानं नारदाला सांगायला सुरू केलं, नारदा, तुला काय म्हणायचे ते मला कळलं, तुझ्या मनातला भाव मला कळलं. तुला असं म्हणायचंय का हे मला माहित नाही. अरे, हा जन्माला येण्याच्या अगोदरच मला माहितीये. हो, पूर्वी म्या आराधिले देवराया, ते भजन ममता गेले वाया. प्रलोभविलो योग माया, पुत्र स्नेहा लागुनी. देव तुष्टला मज कारणे, मागशी ते देईन म्हणे. तेत मायेने ठकविले मज कारणे,
माझा पुत्र होणे मी मागे. नारदा, आम्ही दोघं पती पत्नी, देवकी आणि मी, अनेक जन्म तपश्चर्या करत होतो. त्या तपश्चर्याला भगवान प्रसन्न झाले, आमच्या पुढे साक्षात उभे राहिले असे. आणि देवतुष्टाला मज कारणे मागशी ती देईन म्हणे. पण दोघांची तपश्चर्या साम्यत असल्यामुळं मी तिच्याकडे पाहिलं, म्हणजे पत्नीकडे, मायेकडे पाहिलं. ते तर मायेने टकविले मज कारणे. काय म्हटली ही? ती म्हणली, अहो त्याला सांग आमचा पोरगा होऊन आमच्या घरी जन्माला ये. तो हा माझा पुत्र श्रीकृष्ण. परी काही न सांगे मज ब्रह्मज्ञान. माझेच वंदी चरण म्हणे मी बालक तुमचे. काय करावं म्हणे, आम्हाला सुद्धा माहिती प्रत्यक्ष ब्रह्म आहे, पण माता पिता म्हणून आमच्याच पाया पडतो नारदा. तो आम्हाला कधीही ज्ञान सांगत नाही आणि सांगण्याची शक्यता सुद्धा नाही. मग असा वसुदेव देवकीचा ज्याच्याविषयी भाव आहे, जे न सांगे माता देवकीशी, जे न सांगे पिता वसुदेवाशी, ते गुह्य गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं आणि भागवतामध्ये उद्धवाला सांगितलं. आणि साक्षात गायी राखत असताना गोपाळाला ते सुख दिलं. त्यांना सांगितलं काहीच नाही, यांना ब्रह्मज्ञान देऊन सुखी केलं आणि गोपाळांना त्यांच्या बरोबर खेळून सुखी केलं. विठ्ठल विठ्ठल. गोपाळांच्या बरोबर खेळून असणाऱ्या देवानं त्यांना सुख दिलं. मग आता ज्याच्या बरोबर देव प्रत्यक्ष आहे, मला सांगा, ज्याच्या बरोबर साक्षात मुख्यमंत्री आहे, त्याला काय कमी येऊ? संघ मुख्यमंत्री हा कुणीच नाही, पण मुख्यमंत्र्याच्या बरोबर फिरतोय, मग त्याला जेवण्याची पंचायत पडेल का? नाही. कशाची पंचायत पडेल? नाही, कशाचीच नाही. ज्याच्या बरोबर सत्ता नायक आहे, त्या गोपाळांना कसलंच चिंता कशाचीच नाही. तसं हा सुखरूप यौवे ब्रह्मा तत्सुखम नाल्पेति सुखम असती, ते सुखरूप आहे. आणि जीव हा इंद्रिया करवी सुख भोगणार आहे. डोळ्यानं जे सुख मिळतं ते दर्शनानं. डोळा हा दर्शन घेतो आणि त्या दर्शनानं डोळ्याकडून आपल्याला सुख मिळतं. किती दिवस मिळेल? जोपर्यंत डोळा देखणं आहे तोपर्यंत, पाहणारा आहे तोपर्यंत. कानानं सुद्धा ऐकण्याचं सुख मिळतं, पण कान चांगले आहेत तोपर्यंत. दातानं सुद्धा जेवण्याचं सुख मिळतं, पण दात आहे तोपर्यंत. म्हणजे इंद्रियांना सुख देण्याची योग्यता आहे, पण त्यांची योग्यता संपते. म्हणून ज्याच्या संगतीमध्ये सुखाचा अंत नाही, ज्याच्या संगतीमध्ये सुखाचा कधी अंत होत नाही, असा अनंत सुखाचा तो परमात्मा ज्या गोपाळाच्या समावेत आहे, तो सुखरूप आहे. आणि त्याच्या बरोबर जे सुख झालं, त्या सुखाचं वर्णन अभंगाच्या प्रथम चरणामध्ये. समाधान सकळाचे, जीवनामध्ये समाधान राहे, समाधान चित्ताचिया. आपलं समाधानच देश धडीला गेलंय. काहीच कमी नाही आणि काहीच कमी नसताना समाधान नाही. फार मोठं भवदुःख आहे हे. सगळं खायला आहे, लिहायला आहे. मला वाटतंय ह्या माता भगिनीच्याच काय, पुरुषांच्या घरात सुद्धा एकाचं कपाट वेगळं. ह्या माता भगिनीच्या साड्या एक आहेत, रोज एक जरी घातली तर वर्षातून एक नंबर येईल, तर दुसरी दिवाळी येतेच. इतक्या साड्या. आणि कपडे बी असे काढलेत ना हे विज्ञानानं, ते अंगावर तर कधीच फाटत नाहीत. दाखव मला, मी तर एका कीर्तनात विनोद केला होता, फाटका शर्ट घातलेला माणूस दाखवा आणि 1000 रुपये बक्षीस मिळवा. कोणाच्याच अंगावर कपडा फाटत नाही म्हणून माणूस जाऊन बुजगावण्याला घालतय, तरी फाटत नाही. म्हणजे खायला लिहायला भरपूर आहे, फक्त समाधान नाही. का नाही त्याचंही कारण नाही, निराकारण बर का. उगाच समाधान नाही.
पूर्वीच्या काळामध्ये खायला प्यायला लिहायला काहीच नसायचं. आमचे वडील सुद्धा वर्षातून खळ झाल्याच्या नंतर मग गाडी भरून जावा मालाची जाईल तवा ती बनेल धोतर हे ते घ्यायचे. आम्हाला मग ती चड्ड्या वगैरे शर्ट. आता अहो बाजारात गेलं तरी माणूस सहज हौसनं चड्डी आणत तरी समाधान नाही. राहे समाधान चित्ताची आणि समाधान नाही. बरं ज्याला 10,000 पगार तर आता काहीच नाही. 10,000 पगारच शून्यात जमा आहे तो. पण एक जण 10,000 रुपये पगार आपलं त्याला विचारलं कसं काय, तो म्हणतो हाय पोटापुरता. 10,000 पगार ह्याच्या पोटापुरता आहे. मग त्याच्या 10 पट पगार 1,00,000 रुपये एक जणाला आहे. त्याला विचारलं की ते म्हणतो हाय पोटापुरता आपलं. म्हणजे ह्याचं 10,000 एवढं पोट आणि त्याचं 1,00,000 एवढं. हा आता पोटाची एक तुम्ही गिनती करा फक्त. मी सांगतो यालाही समाधान नाही त्यालाही समाधान नाही. ह्यानं 10,000 पगार असणारानं साहेबाकडे अर्ज केला होता कमीत कमी मला रोज 500 रुपयाप्रमाणे 15,000 करा. विनंती अर्ज केला होता. आणि 1,00,000 रुपये आहे त्यानं विनंती अर्ज केला होता कमीत कमी मला 1,50,000 पगार करा. त्याची अपेक्षा आहे. त्याला त्या 10,000 समाधान नाही, ह्याला 1,00,000 समाधान नाही. माझ्या मित्राचा मुलगा चाकण MIDC मध्ये आहे. त्याला गेल्या वर्षी 1,50,000 रुपये पगार होता तिथं. म्हणून आम्ही त्यांच्या खोलीवर गेलतो आळंदीला गेल्यावर मुक्कामाला. 1,50,000 रुपये पगार. मग या वर्षी म्हणलं जाऊ तुमच्या मुलाकडे. त्या म्हणलं तो आता इथं राहत नाही. म्हणे कुठे गेलाय? म्हणे बेंगलोरला गेला. म्हणलं का बरे 1,50,000 पगार सोडून बेंगलोरला गेला? मग तिथं 5,00,000 मिळाला म्हणे. म्हणजे 1,50,000 त्याचं समाधान नाही. 5,00,000 मिळाल्याच्या नंतर शेवटपर्यंत बेंगलोर मध्ये राहणार नाही आणि कुठंतरी जायचा त्याचा प्रयत्न आहे म्हणून बाप मोठेपणानं सांगतो. अहो कशाचं काय? कितीही संपत्ती द्या. बिरूबाई अंबानी अनेक संपत्तीच मिळवतोय. म्हणजे पैसा समाधान देतो का? नाही. मंत्रीपद समाधान देत नाही, काही समाधान देत नाही. पण या अभंगामध्ये मात्र सदा समाधान सकळाचे. आणि ही परमार्थाची फार मोठी झाले समाधान तुमचे देखील. हे आपण उपसंहारामध्ये म्हणतो का नाही, झाले समाधान तुमचे देखिले चरण. पण किती समाधान झालं? आता उठावेशे मना येत नाही नारायणा. ज्या स्थितीमध्ये बसलो म्हणजे ज्या अवस्थेमध्ये मी आहे त्या अवस्थेतून आता बाहेर यावं वाटत नाही. समाधान राजाला समाधान नाही तर निवडून गेल्यावर तरी मी आमदार झाल्याचं समाधान आहे का? आमदार झाला, गुलाल वाटला, निवडून गेलं, त्या दिवशीच फक्त त्याच्या चेहऱ्यावर थोडं हास्य होतं. आणि दुसऱ्या आठवड्यात मुंबईला गेले पण मंत्रिमंडळात नंबर लागला नाही. मुंबईहून जी आलं ती गावातले लोक म्हणायचे ह्याचं कुणीतरी मेलं का काय कोणास ठाऊक. त्याला विचारायचे का हो साहेब काय काय झालं काय? हा त्याचा चेहराच एवढा झाला होता जसा माणूस मेलं एवढं दुःख. म्हणला काय करता त्या निवडून जाण्याला. म्हणजे आमदार झालं तरी त्याचं समाधान. आणि ती त्याच्या विरोधात जी पडलं होतं का ती म्हणत होतं 5 का मतानं होत नाही पण निवडून यायला पाहिजे होतं. जे पडलं त्याचं निवडून येण्यात समाधान अडकलं होतं. आणि जो निवडून आला त्याचा मंत्री होण्यामध्ये समाधान. समाधान कुठंच नाही. हा पुन्हा ते कोणाला की एक खातं दिलं होतं. हे नाशिकचेच मंत्री होते. ते म्हणे काय उपयोग आहे असल्या खात्याचा. म्हणजे मंत्री झाला तरी कोणतं खातं त्याच्यात विशेष आहे आणखीन. म्हणजे या दृष्टांतानं सांगायचं एवढंच की समाधान कशातच नाही. फक्त एक ठिकाणी समाधान आहे ते म्हणजे भगवंताच्या संगतीमध्ये त्या गोपाळांना सदा समाधान. हे पहा आपल्याला वाटतं का अपेक्षेप्रमाणे झाल्यावर समाधान होईल? मुळीच नाही. समाधान कुठंच नाही. मला हे सांगायचंय
अपेक्षा प्रमाणही होऊ द्या. देवठाणला आमचं 2-3 वर्षापूर्वी कीर्तन होतं. शिक्षक रिटायर झाले म्हणून त्यांनी 7 दिवसाचा सप्ताह ठेवला होता. भरपूर संपत्ती, घरचंही चांगलं, पेन्शनही भरपूर मिळाली. त्या शिक्षकांनी सप्ताह ठेवला. सप्ताह ठेवल्याच्या नंतर महाराजांनी मागल तेवढी दक्षिणा द्यायची. त्यांची एक इच्छा होती. मी त्या कीर्तनाला उपस्थित होतो. महाराजांना विचारलं, बोला तुम्हाला किती दक्षिणा देऊ? त्यांनी त्यांच्या संपत्तीचं, त्यांच्या वैभवाचं अवसान पाहून दक्षिणा तोंडानं मागितली. जेवढी मागितली तेवढी त्यांना दिली सुखुशीनं. ती दक्षिणा घेतली, खिशेत घातली आणि तिकडे गेल्यावर त्यांच्या जोडीदारानं सांगितलं, महाराज किती दिले पैसे? त्यांनी सांगितलं एवढे दिले. अहो, कालच्या महाराजाला 15,000 दिले ना म्हणे. कालच्या महाराजाला 15 दिले म्हणल्यावर ह्यांचं तिथं समाधानच गायब गेलं. पण ह्यानेच मागितले होते. मग आपल्या मागणीप्रमाणे आपला मिळाले, मग कालच्याला घरदार लिहून का देईना? काय करायचं आपल्याला? पण नाही पुन्हा गेले का मग असं कुठं आहे? कालच्या महाराजापेक्षा का मी कमी गेलो का? म्हणे तुम्हीच मागितले ना. समाधान तुम्हाला वाटतं का ह्याच्यात आहे? नाही, तुमच्या अपेक्षा तरी समाधान नाही. मुलगाच होत नाही. लग्न होऊन 10 वर्ष झालं. देवाला नवस केला. ती गुजरातची बाई मिली का? आहे ती गुजरातला गेल्यावर पोरं देत होती म्हणे. ती हाय का मिली माहिती नाही म्हणा, पण होती. आहे का नाही? मुलगा व्हावा म्हणून गुजरातला जायची, पण योग चांगला, गेले गुजरातला आणि पोरग झालं. ती झालं पोरग. मग ती शाळेत कुठं जाते? शाळेतच जाईना. रोज कोंबड्याच्या माग लागायचं. मला सांगा, मग आता मुलगा झाला पण मनासारखा झाला नाही, तिथं समाधान गेलं. काय उपयोग आहे म्हणे, नसतं झालं तरी बरं झालं असतं. कशातच समाधान नाही. पण आता प्रमाण दिल्याप्रमाणे सदा नाम घोष करो हरी कथा. तुकोबारायच्या तशी वाडवडिलाची श्रीमंती जास्त होती, पण श्रीमंती तुकोबारायच्या कर्तृत्वानं ती संपूर्ण श्रीमंती गेली, पण तुकोबारायचं समाधान मात्र कधी भंगलं नाही. अखंड भंडाऱ्या डोंगरावर असो ऐसा कुठे आठवची नाही, देही चवी देही भोदशा. हे समाधान प्राप्तीसाठी परमार्थ करायचा आहे. परमार्थामध्ये विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण जे मिळतं त्याचं नाव समाधान आहे. बाकी संपत्तीनं समाधान मिळत नाही, सत्तेनं समाधान मिळत नाही, संसारानं समाधान मिळत नाही, कशानं समाधान नाही. पण परमार्थामध्ये मात्र सदा नाम घोष करो हरी कथा, संत संगतीमध्ये समाधान मिळतं, नामस्मरणामध्ये समाधान मिळतं. आणि त्याच समाधानाचं वर्णन गोपाळाने केलं की सदा समाधान सकळाचे. सर्व गोपाळाचं समाधान झालं. किती दिवसापासून अशी त्यांना विनंती केली, किती दिवसापासून हे समाधान आहे? त्यांनी सांगितलं अभंगाच्या 2ऱ्या चरणात कळ. ही मागचे विद्यार्थी आहेत का, ही कंपाऊंडरचं काम करतात. आणि ऑपरेशन थिएटर मध्ये कंपाऊंडर गेला की ती माणूस मेला समजायचं. का तर कंपाऊंडरला माहिती नाही कोणती कातर येळाला लागते, काय न शिकाऊ असते. ते तसे शिकाऊ पोरं आहेत, पण नेमके महाराजाच्या पकवाजाच्या जवळ आले ते. पण असू द्या, काही हरकत नाही. तेवढं ऑपरेशन लय अवघड नाही म्हणून जमायला लागलंय. टाळ जरी चुकला का ती जमत नाही. पूर्वी आम्ही लहान होतो तेव्हा आमचा सुद्धा ज्येष्ठ आमच्या त्या वाडवडिलावर हाच गैरविश्वास होता. हे म्हातारे माणसं आम्हाला टाळ वाजू देत नाही. वाजवू कसे देतील, ती जर चांगलंच वाजत नाही तर. आणि आता सुद्धा, आता हे पोरांचा जर मी टाळ बंद केला का त्यांना तर राग येणार, त्यांच्या आई वडिलांना राग येणार, त्यांच्या नात्यावर काय ते महाराजांनी टाळच वाजू दिले नाही. पण चुकून आपोआप येत असतं. असू द्या.
दुसऱ्या चरणाचा विचार केला. कळलेची नाही झाले किती दिस, बाहेरीला असं विसरली. नर्मदा परिक्रमेला जावं लागतं बाहेरीला आस विसरण्यासाठी. घरदार सोडून यात्रेला का जायचं बरं सांगा बरं? माया ममतेपासून प्राप्त असणारं दुःख विसर्जित व्हावं आणि एकांताचे सुख म्हणून त्यजिले या जना. हा पक्वाच्या तुमच्याकडे कोणाकडे शिकतो का? ते तुमच्याकडे पाहताय ते. आणि मग तुम्ही सुरू केलं की मग वाज येतो. माझ्याकडे पाहून हे करावं लागत असते. आज नवरीकडे पाहून लग्न जमत आहे नाही म्हणजे, पण नवरीचा बाप किती चांगला. मला सांगा, नवरीचा बाप चांगला असल्यामुळं त्याच्या देखणेपणावर कोणी लग्न जमविल का? नाही म्हणे नवरी मुंबईला शिकत येते, पण हे पाहे तिचा बाप आहे. तसं तिकडच बघून वाज होतो, इकडं बघून वाजवायचं माझ्याकडं, म्हणजे ताल माझ्या जवळ आहे ना. विठाला विठाला विठाला. ऐका, कळलेची नाही झाले किती दिस, बाहेरीलास हे सांगत होतो. परमार्थामध्ये बहिर्वृत्ती झाली की आले का महाराज? वा वा वा. हा, विठाला विठाला. कीर्तनामध्ये जर साधू पुरुष आले तर असं भजन करून त्यांचं स्वागत करायचं असतं. हा, किती शिकवावं तुम्हाला. साधूचं आगमन हरी कीर्तनामध्ये झाल्याच्या नंतर साक्षात देवाचं आगमन असतं. विठ्ठल देवतेची संत, देवतेची संत निमित्त त्या प्रतिमा. देव म्हणजे कुणी वेगळा नाही, देवते संत. संत हेच देव असतात. आणि म्हणून आपल्या परिसरामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे असे स्वामीजी अमृतानंद काय अमृतनाथ महाराज या ठिकाणी आले. सर्वांनी हात जोडून त्यांना जागेवरून दर्शन घ्या. विठ्ठला विकळलेची नाही झाले किती दिस, बाहेरीला आस विसरली. बाहेरची आस म्हणजे बहिर्मुखता ही परमार्थाची घातक अवस्था आहे. बहिर्मुखता. लोक हे पा आपलं, त्या ह्यांची कविता आहे, या झोपडीत माझ्या तुकडोजी महाराजांच्या, सौख्य कधी न मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. महाली मऊ वृक्षाने सुंदर श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. एकाच घर साधी झोपडी असली आणि त्याचाच मित्र जर महालात राहत असला तर त्याच्या महालात गेला तो, आणि महालात गेल्याच्या नंतर पुन्हा आल्याच्या नंतर आपली झोपडीच त्याला दुःख द्यायला लागली का? तर मित्र महालात राहतो म्हणजे बहिर्मुखता. परमार्थामध्ये असो किंवा संसारामध्ये असो, मनुष्य बहिर्मुख झाला रे झाला की त्याची आत्मस्थिती अवस्था संपते. कालेचं कीर्तन नेहमीच ऐकता, पण गोपाळांना जे सुख झालं देवाच्या बरोबर ते आपल्याला प्राप्त व्हावं थोडं ऐका. नर्मदा परिक्रमेला जायचं कशासाठी जायचं? आपल्या समाजाकडून, आपल्या ह्या संपूर्ण संगतीमध्ये मी प्रमाण दिलं होतं, म्हणून त्यजिले या जना, ह्या जनाचा त्याग करून आत्मसुखाला प्राप्त व्हावं लागतंय. मुलीनं आईबापाचं प्रेम ठेवून जर नांदायला गेली तर तिचं नांदणं कधीच सिद्ध जात नाही. आई बापाच्या प्रेमाला कधीतरी तिला पारुसं व्हावंच लागतं. कितीही प्रेम आपण म्हणतो हातातल्या फोडासारखी वाढवली हो, वाढू द्या, हे तुमचं कर्तव्य आहे. पण तुम्हाला विसरून पतीवर तिचं प्रेम जडणं हेही तिला स्वभावत आहे. आई बापाला न विसरता तिला पतीवर प्रेम कधीच जडणार नाही आणि तिचा संसार कधीच योग्य होणार नाही. म्हणून ही जी आपली संगती आहे का, ह्याचा त्याग करण्यासाठी दूर यात्रेला जा. आता दूर बी गेले तरी मोबाईल न ते जवळच आहेत. रोज तिकडे गेलेत ना, ते आमचे काही गेलेत ओळखीचे माणसं नर्मदा परिक्रमेला, रोज त्यांचे फोटो.
संध्याकाळी बसलं की रोज नातवाला फोन. मग आता ही नातू हे सोडून गेलेत का संगच आहेत ह्यांच्या बरोबर? नाही हो, मोबाईल मध्ये संगच आहेत ते. बाहेरील आस विसरली. जोपर्यंत पंढरपूरला गेल्याबरोबर घरी बायकोला फोन करतोय, पोचलो बर का. आणि पंढरपूरला गेलं कीच येतानाच रिझर्वेशन करूनच ठेवतोय. पंढरपूर तरी काय सुख देतं का तुम्हाला सांगतो. पंढरपुरातून घरी निघण्यामध्ये जितका उत्कंठ आहे ना, तितकी पंढरपुरात सुद्धा उत्कंठा नाही. आहा, बाहेरील आस विसरली. बाहेरची सगळी आशा संपवावी लागते. आणखीन आपल्याला बाहेरची आशा काही संपली नाही. साधू पुरुषाला, संसारिकाला, कोणालाही बाहेरची आस संपली नाही. या ठिकाणी सांगितलं बाहेरील आस विसरली. काय काय विसरले? हा, काम नाही, काम नाही. ही रिकामा झाल्याशिवाय मधलं जी साठवलेलं आहे का, हे रिकामा व्हायचंय. मध्ये लई साठवलंय. महात्मा जरी झाला, हो, अहो हे आम्ही महाराज लोक फिरतो ना, स्टँडवर उतरल्याच्या नंतर त्या महाराजाची आमची ओळख नसती, काय नाही. अहो प्रेमानं भेटायचं, ती दिलं सोडून, उगच घृणा एकमेकाची. म्हणजे किती अभिमान, किती गर्व. रिकाम कुणीच झालं नाही. द्वेष, अंतःकरणामध्ये द्वेष भरलेला आहे. म्हणून पहिल्यांदा काम त्या ठिकाणी निवृत्त व्हावा लागतो. देह भरिला विठ्ठले. विठ्ठले म्हणजे आनंदानं देह भरला. म्हणजे विठ्ठल नावाचा कोणी वस्तूमध्ये साठली नाही, आनंदालाच विठ्ठल म्हणायचं. आनंद, अद्वय, नित्य निरामय. सुख म्हणजेच विठ्ठल, आनंद म्हणजेच विठ्ठल. आनंदोमय अभ्यासात. हा, ही सगळं ब्रह्मसूत्रामध्ये विचार आला. ज्याच्या अंतःकरणामध्ये सदैव आनंद आहे, सदैव लोकांचं पाहिल्याच्या नंतर आपला आनंद मावळतो, सदैव आनंद. आणि मग हा देह विठ्ठलानं भरला असं म्हणायचं. पण विठ्ठलानं देह भरल कसा? त्याच कारण आहे, मधले काम क्रोध गेल्याशिवाय विठ्ठलानं देह भरत नाही. तुम्ही घागर पाण्यामध्ये पालती घाला आणि वरून प्रेस करून दाबून धरा, मध्ये पाणी किती जाईल हो? जाणार नाही. का नाही जाणार? मधली हवा सांगणार पाण्याला, जरी तू पाण्यात प्रवेश केला असला, आम्ही तुला मध्ये येऊ देणार नाही. त्या हवेचं पाण्याचंच भांडण लागलं. आता किती दिवस घागर पालती घालून पाण्यात अशी दाबून धरली तर मध्ये पाणी जाईल? जाणार नाही. मग काय केलं? मधल्या हवेला थोडं थोडं बाहेर यायला सांगितलं आणि ती थोडी घागर अशी तिरकी केली. तिरकी घागर केल्यावर बुडबुड बुडबुड असा आवाज येतो. त्यावेळेला प्रक्रिया अशी होते, मधली हवा बाहेर येते आणि बाहेरचं पाणी आतमध्ये जातं. हवेनं बाहेर आल्याशिवाय पाण्याला मध्ये जागा आहे का? नाही. तसं काम क्रोध केले घर रीते. आपल्या काम क्रोधानं, द्वेष मत्सरानं हृदय जोपर्यंत मोकळं होत नाही, तोपर्यंत देह विठ्ठलानं भरला जात नाही. आणि म्हणून या ठिकाणी किती दिवस झालं कळलेच नाही आणि त्या कामाचा मात्र विसर झाला. अभंगाच्या शेवटच्या चरणात हा बाळ क्रीडा प्रकरणातील अभंग आहे. म्हणून त्याचं माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम हे द्रुपद आहे. बाळ क्रीडा प्रकरणामध्ये ज्या वेळेला गोवर्धन उचलला, गोवर्धन का उचलला त्याची पार्श्वभूमी अशी आहे, इंद्राचा गर्व हरण करण्यासाठी गोवर्धन उचलला. इंद्र कोण आहे? देवाचा राजा आहे. आणि आल्याला गोकुळात जो कृष्ण परमात्मा आहे तो कोण आहे? तो देव आहे. आणि इंद्र देवाचा राजा आहे. त्यांच्यातच भांडण होतं का नाही? इंद्राची पूजा करीत होती पूर्वीची प्रथा, इंद्रदेवाची पूजा करायची. पण इंद्रदेवाची पूजा करणाऱ्या त्या गोकुळातल्या जे गोपिका होत्या त्याला त्यानं पटवून सांगितलं आणि महाराजांनी पटवून सांगितलं की लोकाला खुशाल कळतंय.
महाराज खोटं का सांगना, पण महाराजाचं लोकाला पटत. हा, तसं देवानं म्हणजे ह्या कृष्णानं त्या गोपिकांना अगदी पटवून सांगितलं. ह्याप्रमाणे आपण दही दूध विकतो मथुरेमध्ये, दही दूध खाऊन आपल्या गायी तृप्त, हे आपलं चारा खाऊन आपल्या गायी तृप्त होतात, मग दही दूध देतात. ह्या गायीचा चारा कुठे मिळतो? गोवर्धनावर. मग आता तुम्ही इंद्राची पूजा करून इंद्र काय देतो? त्या गोपिकांनाही पटलं, खरंय म्हणे, आजपासून इंद्राची पूजा बंद, ह्या गोवर्धनाची पूजा करायची. मग गोवर्धना, त्यांना काय गोवर्धनाची तर गोवर्धनाची. मग गोवर्धनाची पूजा आरंभ केली. इंद्राला राग आला. इंद्राला सांगितलं, इंद्र त्या बाकीच्या सगळ्या देवानी, अरे तुमची पूजा बंद केली. आता वास्तविक ज्या वेळेला पृथ्वी देवाकडे गेली होती, ब्रह्मदेवाकडं, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयाकडे जाय, नेत्री वाहे तोय सांगत असे. त्यावेळेला ब्रह्मदेवानं सगळे देव बरोबर घेतले. ब्रह्मा, इंद्र आणि बरोबरी शिव हे सगळे गेले. आणि क्षीराब्दीमध्ये जो निवास करणारा परमात्मा आहे, त्याला इकडलं पृथ्वीची तक्रार सांगितली, असं असं झालंय. आणि ब्राह्मण सर्व पळाले, साधू जनांची फार हालापेष्टा केली, धर्म बुडाला. पृथ्वी मातेनं गायीच्या रूपानं आमच्याकडे तक्रार दिली. क्षीरसागर निवासी भगवंतानं आकाशाच्या वाणीनं सांगितलं, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान, हा रक्षील सगळे, हे सांगितलं बर का. पण दुसरी एक सूचना दिली, यादव समग्र व्हारे तुम्ही. देवाला दुसरं सांगितलं, मी तर येईन, पण तुम्ही सगळे यादवाच्या रूपाने या, माझ्या पुढे जा. ज्या ज्या गोपिका त्या ठिकाणी गोकुळात आहेत, त्यांच्या पोटी अवतार धारण करा, सगळ्या देवांना सांगितलं. देवाची आज्ञा म्हणून सारे आले, पण हे दोन भामठे देव आले नाही. एक इंद्र एक अवताराला आला नाही, आणि ब्रह्मदेव एक, बाकीचे आले. आता भगवान शंकर आराध्य दैवत असल्यामुळे त्यांना अवताराला यायची गरजच नव्हती. हे दोन मात्र आले नाही. भगवंतानं सगळ्या गोपाळाकडे पाहिलं, सगळे दिसायले, हा वसू आहे, हा भैरवनाथ आहे वगैरे सगळेच बर का. पण ह्याच्यामध्ये इंद्र दिसत नाही म्हणे. इंद्रानं अवतार घेतला नाही, गर्भवासाच्या भेन तो आपल्या पदावर तसाच आहे म्हणे. आणि ब्रह्मदेव एक आला नाही. या दोघाकडे बघायचं म्हणून इंद्राच्या वाट जाण्यासाठी इंद्राची पूजा बंद केली. तसं वाट कसं जाता येईल? मला जर तुमच्या वाट यायचं झालं तर काहीतरी खोड करावी लागेल ना, गाडीला गाडी तरी आडवी घालायची, काहीतरी करावं लागेल ना, भाऊबांधामध्ये बांध तरी टोकरायचा, काहीतरी खोड केल्याशिवाय भांडण कसं लागल. म्हणून इंद्राची पूजा बंद केली. आणि इंद्राची पूजा बंद केल्याच्या नंतर इंद्राला राग आला. आणि मग त्यानं जेव्हा मेघाला आज्ञा केली, मेघा इंद्र आज्ञा करी राव, जा म्हणे गोकुळाचा ठाव उरवणे दी, गोकुळ अख्खं बुडवून टाका म्हणे. मग मेघाला आज्ञा केल्यावर जेव्हा मेघ खवळले का नाही, इंद्राची आज्ञा, तो अधिपती त्यांचा, जेव्हा मेघ दाटून आले, तर जेव्हा पाऊस पडाय सुरू झालाय, हत्तीच्या सोंड सारखी धार 7 दिवस, आपल्याकडे घंटाभर जरी पाऊस पडला तर पार सुपडा साफ होतोय सगळा. मग झाली भयभीत ते वेळी, सगळे गोपाळ वेळ, ए कृष्णा, अरे तुला आम्ही म्हणत होतो इंद्राच्या नको वाट जाऊ, हे काय केलंस कृष्णा? सगळे बेले. अरे म्हणे त्याला काय भ्यायचं एवढं, हा चला म्हणे आपण हा गोवर्धनच उचलू. इंद्राची पूजा करून कोणाची केली? गोवर्धनाची. मग त्याच्यावर त्याची जबाबदारी आपलं रक्षण करायचं. गोपाळांना पहिल्यांदा हे कौतुकच वाटलं, काय हा म्हणतो गोवर्धन कुठं उचलत असतो का? अरे पण म्हणे आपण याची पूजा केली ना, त्याला विनंती केली. विनंती केली, सारे गोपाळ चहूबाजूला उभे केले. आणि उभे केल्याच्या नंतर बोला पुंडली श्री ज्ञानदेवा, हो, आणि उचलला ना गोवर्धन. सगळे, आता पाऊस चालूच होता भोवताली, सगळे त्या गोवर्धनाच्या खाली आले. आणि गोवर्धनाच्या, आता पाऊस बंद झाला लागायचा, गायी गोपाळ सगळे त्या गोवर्धनाच्या खाली आले. आणि गोवर्धनाच्या खाली आल्याच्या नंतर त्यांना 7 दिवस काय झालं बाहेर काहीच कळलं नाही.
कळलेची नाही झाले किती दिस. आणि म्हणून आतमध्ये त्यांना जेवण तरी होतं का? नाही. आत त्यांना कसली सुविधा नव्हती, पण भगवंत बरोबर असल्यामुळं त्यांना भूक बी लागली नाही आणि तहान बी लागली नाही. हे विशेष आहे. आपण कीर्तनात कितीही बसा, आता 7 ते 9 ची कीर्तनाची पद्धत निघाली. 9 वाजून गेले की माणसाचं कीर्तनावर लक्षच नाही. मनातल्या मनात ती महाराजाला असं यायला काय बुद्धी सुचली ही महाराज बोलावला. पण कृष्ण परमात्मा त्या गोवर्धनाच्या खाली असल्यामुळं त्यांना त्याच्याबरोबर भूक लागली नाही, तहान लागली नाही. हा, म्हणून कृष्णाची असुके भूक नाही तहान. पण ते द्या सोडून 7 दिवस बाहेर यायची सोय नव्हती, पण गायींना सुद्धा चारा खायची भूक लागली नाही, गोपाळांना भूक लागली नाही. आणि भीती सुद्धा कशाची वाटली नाही. एवढा पाऊस पडतोय, आपले आई वडील गोकुळात गावात आहेत, आपली काळजी करीत असतील, आई बापाचं सुद्धा ध्यान नाही. आणि आपण पंढरपूरला गेलो तर काहीच इसरत नाही. वारीतून फोन, बारीला लागलो, व्हिडिओ करून दाखवणार, आता बारीला लागलो बर का. हे म्हणते एकदाच काळ कर तिकडच. घरचे जावतेत, पण हा घरच्याला कधी जावत नाही. पंढरपूरला गेलं तरी ध्यान आहे, पण गोपाळांना आई बापाचं सुद्धा ध्यान नव्हतं. तहान नाही, भूक नाही, ह्या अवस्थेतला तो अभंग आहे. म्हणून आजच्या सेवेच्या निमित्तानं तो अभंग चिंतनासाठी घेतला. गिरी गोवर्धन येणे उचलीला. एवढे चरित्र केलेलं ठिकाण कोणतं आहे? गोधने राखता हे उत्तरार्धातलं. पण आता अभंग उत्तरार्धातलं चरित्र सांगणारा होता म्हणून आपण तिकडं प्रवेश केला. म्हणजे ज्याच्या घरी जायचं होतं त्याचं घर पुढं होतं आणि जुना पाहुणा अलीकडच राहत होता, मग त्याचं चहा पाणी घेऊन जाऊ नये का? पण ज्याच्याकडे जायचं होतं त्याचं ह्याचं पटत नव्हतं, आणि त्याच्याकडे जायचं होतं नव्या पाहुणेकडे मुलगी बघाय. त्यांनी वाट बघितली मुलीला बघाय, पाहुणे येणारे संगमनेरचे, मुलीला बघाय पाहुणे येणारे संगमनेरचे. वाट बघून मंडळी थकली आणि मग त्यांना निरोप कळला की ती त्याच्या घरी थांबलेत. त्यांनी तिथंच निर्णय केला, ह्याला पोरगी द्यायची नाही म्हणे. आता कसं करावं बरं? आता ज्याच्या घरी थांबले त्याचं ह्याचं पटत नव्हतं, मग माझं त्याचं पटत नाही, त्याच्या घरी का थांबले? आता ह्याला शहाणा माणूस म्हणावं का? अरे पण त्यांचे पहिले पाहुणे आहेत ना, ते थांबू दे ना, तुझ्या काय बापाचं बिघडलं एवढं? तसं आजच्या कीर्तनात झालं. खरं गोकुळातलं चरित्र आधी सांगायला पाहिजे, पण अभंग उत्तरार्धातलं गायीच्या मागचं चरित्र सांगणार अभंग असल्यामुळं ती घर आधी आलं ना. मग माझी काय चुकी सांगा, नाहीतर तुम्ही टाका लगन मोडून. काय महाराजांनी आधी तिकडलं सांगितलं आणि पुन्हा इकडं आले, अशा एवढ्या किरकोळ कारणासाठी लग्न मोडू नये लागतं का? मोडते तुमच्या इकडं? नाही. विठाला विठाला आहेत रांगता गोध. महाराजांची परवानगी घेतो. महाराज घाई नाही ना काही? नाही, ठीक आहे. तसं तुम्ही आल्याच्या नंतर आमचा समारोप करायचा अगोदर ठरलं होतं, म्हणून महाराजांना विचारलं पाहिजे. ते या ठिकाणी थांबलेत, पण थोडासा उर्वरित भाग पुढच्या 20 मिनिटामध्ये आपण सेवा आटोपती घेऊ. अर्धे सोडलं की काय होतं माहितीये का? हळद लागली शिशुपाळा बरोबर. आणि रात्रीतूनच ह्या पट्टीनं कार्यक्रम केला आणि शिशुपाळाचं ह्याचं नसतानाच वैर लागलं. बरं, वैर लागल नाही तर काय होईल? तर ह्याची ठरलेली बायको त्यानं रातोरात पळवून नेली. तसं होत असतंय, अर्ध्यात कोणतं काम सोडू नये. मग म्हणून, आणि हे तर भगवंताचं चरित्र आहे, मग हे अर्ध्यात कसं सोडावं? अभंग मात्र जो चिंतनासाठी घेतला त्याचा या ठिकाणी विचार मांडला. पण या ठिकाणी जे चरित्र आहे ते भगवंताचं उच्चारलं पाहिजे. हो, चरित्र ते उच्चारावे, पण केले देवे. आणि गोकुळात 8च वर्षाचा होईपर्यंत राहिला. 8 वर्षाचा झाल्याच्या नंतर तो कंसाच्या वधासाठी धनुर्यागासाठी इकडं ह्याच्याकडं आला, कंसाकडे मथुरेला.
मथुरेतलं चरित्र कीर्तनात सांगायचं नाही असं बंधन आहे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे का मथुरे? नाही. मग कृष्ण जन्माला कुठं? मथुरेत. पण या ठिकाणी संतांनी त्याचं केले देवे गोकुळी या नियमाला असरून कृष्ण गोकुळी जन्माला म्हटले. मग हे खरं आहे का खोटं आहे? कृष्ण मथुरेत जन्माला का गोकुळात? तुम्ही जुने वारकरी आहेत म्हणून तुम्हाला विचारतो. नाही, हे हे झालं. कृष्ण गोकुळी जन्माला ही संताचं वचन आहे, पण खरे ना कुठं जन्माला? मथुरेत जन्माला का नाही? मग मथुरेत जन्माला ही तुकाराम महाराजाला माहित नव्हतं का? माहिती होतं. मग माहिती असताना गोकुळी जन्माला म्हणायचं काय काम आहे? तुम्हाला माहिती नाही का मी अंबाजोगाईचा आहे म्हणून? मग आमच्या गावचे महाराज म्हणायचं काय काम आहे? हा, तुम्हाला माहितीच नसल्यावर माणूस म्हणतो आहेत आमच्याच गावचे, पण धडधडीत माहिती आमच्या मित्र रामबाबा ह्यांना सगळ्याला माहिती. मग हा, माहित नसल्यावर गोष्ट वेगळी आहे. तसं कृष्ण मथुरेत जन्माला, आणि मथुरेत जन्मालेल्या कृष्णानं बापाला सांगितलं इथं माझी वृद्धी होणार नाही. नंदाच्या घरात. हो 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 हो. हे जुने माणसं आहेत म्हणून बरं आहे, पण त्यांना तेच म्हणायचं होतं. पण माहिती नसल्यावर एकाला सांगितलं हे ह्याला कणिक म्हणतात ना, मग कणिक मागितली मृदंगाला, हे की घरात गेला म्हणला पीठ द्यावं गव्हाचं. आता ह्याला कणिकच म्हणायचं होतं, पण त्याला माहित नाही ना कणिक लागते म्हणून. तसं त्यांना अभंग पाठ होता, पण त्या चालीमध्ये माग पुढे शब्द व्हायला हा, काय हरकत नाही, पण म्हणायचं होतं तेच त्यांना. हा, माया उपजली येथे आणि ठेवी मज आणि तिला यानी येथे. हा, ठीक आहे. मग आता हे सगळं सांगितलं. मग कृष्ण गोकुळी जन्माला म्हणण्याचा इतितार्थ एवढाच आहे की चरित्र गोकुळातलं वर्णन करायचंय म्हणून मथुरेत जन्मालेला कृष्ण बी आधी गोकुळात जन्माला म्हणावं लागलं. हा, का तर तिथलं नाही ना सांगायचं, म्हणून चरित्र ते उच्चारावे, केले देवे. मग आला देव इथं गोकुळात आल्याबरोबर ते जे सुख झालं का. आणि तसं आहे, सूर्य निघाल्याच्या नंतर ऊन किती दिवसानं पडत तुमच्या गावाला? सूर्य निघाला ऊन मग 4 वाजता पडलं. सकाळी सूर्य निघाला 6 वाजता, ऊन 4 वाजता. मग त्याला येता येता येळ लागणार नाही? असं कुठं असतं काय? सूर्य उदय होण्याच्या पूर्वीच प्रकाश पुढे येत असतो. या न्यायानं जो आनंदाद्वय आहे, जगाचा आनंद आहे, तो त्या मथुरेतून गोकुळात गेल्याबरोबर गोकुळीच्या सुखा, ते जे सुख म्हणजे तिथलं जे गोपाळांना झालं कृष्णाची या सुखे, आणि गोकुळात आलाय तो कोण आहे? कृष्णच आहे. म्हणून या सुखाला अंत नाही आणि सुखाला पारही नाही. ज्या सुखाचा अंत नाही आणि ज्या सुखाचा पार नाही त्याला ब्रह्मसुख म्हणावं, आणि ज्या सुखाचा अंत होतो आणि जे सुख पार होतं त्याला भोग्य सुख म्हणावं, विषय सुख. जेवाय बसला, आता कालची उपवास, परवाचे उपवास, त्याच्या आधी एखादं 2-3 दिवस माणसं उपासानच मेले ना. मग आता जेवाय बसल्याच्या नंतर काय जेवायला? आता महाप्रसाद काय? हा, गुळशिरा वाढल्याबरोबर वाह म्हणे काय. 2-3 दिवसाचा उपवास ना. मला सांगावा काय भारी. पहिला घास घेतल्याच्या नंतर जो आनंद होतो तो शेवटच्या घासाला होतो का? माणूस बळच घेत आहे, आणि त्याच्यातून वाढणारा ओळखीचा असल्यावरती जरा प्रेमानं जास्त वाढीत. मग मात्र त्याला ते सरत नाही आणि प्रसाद म्हणून टाकून द्यावा वाटत नाही. तेव्हा त्या खाणाराच्या तोंडाकडे बघावं. जवळच पाण्याचा ग्लास असतो, थोडा खाई पाण्याचा घोट पी. अरे ह्यांना कोणी सांगितलं होतं गुळशिरा बनवायला? असं म्हणतो पुन्हा ते. मग पहिल्या घासाला जो आनंद होता तो तृप्तीच्या नंतर आहे का? नाही. म्हणजे त्याचा अंत झाला, त्या सुखाचा अंत झाला.
पोरग झालं तेव्हा 4 गावला पेढे वाटले. 4 गावाला हत्तीवर बसून पेढे वाटले. साऱ्या तालुक्यात प्रचार झाला. हो, त्यांना मुलगा झाला, हत्तीवरून पेढे वाटले. आणि ती पोरग तिकडून 4 किलोमीटरहून जेव्हा झुलत यायला लागलं का, मोठं झाल्यावर बर का. आता मला सांगा, ती पेढे वाटल्याचा आनंद आहे का आताच्या अवस्थेचं दुःख आहे? मावळला आनंद. पण ज्या सुखाचा आनंद म्हणजे जे सुख मावळत नाही, जे सुख कधी कमी होत नाही, त्या सुखाचा अंत नाही, पार नाही. बाळकृष्ण नंदा घरी तो आनंद उत्सव त्यांनी केला, गुढिया तोरणे वगैरे वगैरे. आणि मग तो त्या लहानपणी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी गर्गाचार्य आले. वनात तपश्चर्या करीत होती, त्यांना ती सुख तिथं जाणवलं. हिमालयात बर्फ पडला की थंडीची लाट इथवर येते, मग बातम्या सांगतात हिमवृष्टी झाली म्हणून थंडी आली. तसं गर्गाचार्यांना कळलं, प्रत्यक्ष भगवान या ठिकाणी अवतीर्ण झाले. गर्गाचार्य मुनी दर्शनासाठी आले. आल्याच्या नंतर ती जठा वाढलेल्या त्या यशोदेला सांगितलं, यशोदाबाई, कुणीतरी महात्मा जटाधारी आलेत, काय त्यांना पहा, त्यांना काय भिक्षा लागते. विचारलं, महात्माजी काय भिक्षा देऊ? तिनं सांगितलं, काही नाही बाई, तुला मुलगा झाला, आनंद वाटला, म्हणून त्या मुलाला पाहण्यासाठी मी आलोय. आता कोणची आई जटाधारी बाबाच्या जवळ पोरग दिल बरं? पण द्यावं लागलं. मुलगा त्या गर्गाचार्याच्या मांडीवर ठेवला. थोडा वेळ गर्गाचार्यांना समाधीच लागली. त्याला पाहिलं, साक्षात दर्शन आहे. योगियाच्या ध्यानी ध्याता नातुडशी तो ह्याच्या मांडीवर समाधी लागल, नाही तर काय. गर्गाचार्यांनी ब्रह्मसुख समाधी अवस्थेत काही वेळ भोगलं आणि डोळे उघडून यशोदाबाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं. यशोदे, काय भाग्यवान आहेस बाई. हो, गर्गाचार्यांनी भविष्य सांगायला सुरू केलं. जन्मोजन्मांतरी झाला तुझं श्रम, म्हणून परब्रह्म आले येथे. यशोदाबाई, हे साक्षात परब्रह्म आहे ग. काय अनेक जन्माचं तू पुण्य केलं माहित नाही, तुझ्या घरी परब्रह्म परमात्मा अवतीर्ण झाला. यशोदालाही आनंद वाटला. देवकीला माहिती होतं, पण यशोदेला माहित नव्हतं कोण आहे ते. हा, साक्षात परब्रह्म तुझ्या घरी आलं. यशोदाबाईनं आनंदाने विचारलं, महात्माजी काय करील पुढे हे? राखतील गाई, मारतील दुष्ट, न करी बोबाट जनामध्ये. लोकाला सांगत फिरू नको. 12 गावा अग्नी, हा प्राशील हा सकळ, सगळं भविष्य सांगितलं. आणि ही सर्व भविष्य यशोदेनं ऐकलं. सांगुनी आयशे आशीर्वाद देऊनी, नामा म्हणे मुनी जाता झाला. नामा म्हणे मुनी. आणि 2-4 सुया आऊट झाल्या का मग कुठंतरी लागत तर हात सुजून बसत आहे. पण काही हरकत नाही, आमच्याकडे असे शिकाऊ डॉक्टर आहेत म्हणून मला काही राग येत नाही. पण होणारा विक्षेप टाळावा म्हणून मी पुढे सांगत असतो. हा, तुला राग येऊ देऊ नका. हा, हे असे तर आम्हाला लागत येत. अहो, गुन्हेगार असली म्हणजे वकिलाचं चांगली वकिलकी चलती ना. कुणीच गुन्हा केल्यावर वकिलाचं दिवाळं निघल ना. आणि माणसं आजारी पडले म्हणजे डॉक्टरचं भाग्य उदयाला येतंय. तसे आशे पक्वाचे झाल्यावर महाराजाचं भाग्य उदयाला येत असते. हा, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हे गेले. देव हळूहळू मोठा झाला. आता महाबळ भट्टाचं तिथं सांगत नाही, आता वेळ थोडा कमी राहिला. महाबळ भट्टानेही भविष्य वर्णन केलं. देव हळूहळू मोठा झाला. आणि देव किती मोठा झाला शुकदेव सांगतात. शुक म्हणे, राया ऐक परीक्षिती. परीक्षितीला ही कथा सांगितली. देव गोकुळातला मोठा झाला. हळूहळू त्याच यशोदेच्या वाड्यामध्ये रांगू लागला. त्या रांगण्याचं वर्णन संतांनी आमच्या केलेलं आहे. देवाच्या रांगण्याचं वर्णन केलं. हा, डाव्या गुडघ्याने रांगत रंगणे रंगनाथ त्या पृथ्वी मातेला आशीर्वाद देत होते. ही जी पृथ्वी माता गेली होती अगोदर घराने घेऊन, त्या पृथ्वीला सांगितलं, काळजी करू नको, आता मी आलो.
आणि लहानपणीच त्यानं नुगडता बालपणाची फुली, जेने मिया अदानवी सृष्टी केली. लहानपणीच अवघी दैत्यखानी बुडविली, लहानपणी सगळे मारले. आणि मग देव ज्या वेळेला गोकुळात मोठा झाला, घराच्या बाहेर फिरू लागला, त्यावेळेला आता लहान पोराबरोबरच खेळतात ना. लहान लहान मुलं खेळायला लागले, पण एकाही मुलाची तब्येत अशी दष्टपुष्ट दिसेना. हा त्याला विचार, काय रे गड्या, हो पेंद्या, तुझ्या घरी दूध नाही? अरे म्हणे, लई दूध आहे आमच्या घरी, पण सगळं मथुरेलाच काय नेते. सगळ्याच्या पोराची हीच तक्रार. अरे म्हण, मथुरेला जाऊ द्यायचं नाही, आपण चोरून का होत नाही खायचं. त्यांच्याच घरी त्यांना चोरी करायला शिकवलं अगोदर. मला सांगा, चोरी करणं धर्म आहे का अधर्म आहे? अधर्म आहे. आणि हा कशासाठी अवताराला आला? धर्म रक्षावया. तुम्ही कीर्तनाला आले का नाही? कीर्तन ऐकावया आले ती तुम्ही, हे प्रमाण बर का. आणि मग इथं जर लावण्या म्हणाय सुरू केलं तर पवाडेच म्हणणारे आता निघाले. पिंगळा विचारूच नका. पिंगळा नाथ बाबाचा आहे, त्याच्याबद्दल आमचा वाद नाही, पण नुसता पिंगळा म्हणून आणि हे म्हणून चालत. ती सांगा ना काय म्हणतय ती. पिंगळा म्हणू द्या, पण तो पिंगळा भाव सांगा म्हणावं काय आहे ती. देव धर्मरक्षणासाठी आला, पण केलं काय? चोरी केली म्हणजे काय केलं? अधर्म. पण अधर्मासाठी अधर्म नाही केला, धर्मासाठी अधर्म हा धर्म असतो. ऐका, धर्मासाठी केलेला अधर्म हा धर्म असतो, आणि अधर्मासाठी केलेला धर्म हा अधर्म असतो. कळलं तर बघा. आमच्या ह्या माता भगिनीच्या आयुष्यामध्ये असा काही आजार होतो, स्त्रीचं अंग दर्शन परपुरुषाला दाखवू नये, पण नाविलाज झाला, आजार काहीतरी झाला आणि डॉक्टरला अंग दर्शन दाखवायचीच पाळी आली. डॉक्टरनंही आपली माता भगिनी आहे म्हणून त्यांनी अंगदर्शन तपासलं आणि ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. मला सांगा, स्त्रीचं अंगदर्शन पाहणं पुरुषाला पाप आहे, आणि डॉक्टर मात्र आता तिचा रोग निवृत्तीसाठी अंगदर्शन घेतोय. पाप का पुण्य? पुण्य. का? धर्मासाठी अधर्म आहे. हा, धर्मासाठी अधर्म हा धर्म होतो. म्हणून भागवतामध्ये ओवी आहे, अधर्मे रक्षिला धर्म, अकर्मे करविला काम, अनेमे नेमियला नेम, ऐसा धर्मिष्ठ परमात्मा. त्यानं धर्मरक्षण केलं, पण धर्म करून नाही, अधर्म करून. मग याच्या गोपिका स्नान करत होत्या तिथं पुढे गेल्यावर, पण आता सांगून घेतो, वेळ कुठे एवढं. गोपिका स्नान करत होत्या, सरोवरामध्ये स्नान करत होत्या, सर्व स्त्रियाच होत्या. मग सर्व स्त्रिया स्नान करत असताना ह्याला काय करायचे? त्यांनी कपडे काढून सरोवराच्या काठावर ठेवले, गपचिप गेला, अख्ख्याचे कपडे उचलले आणि कळंबाच्या झाडावर जाऊन बसला. ह्यांचं स्नान झाल्यावर ह्या बाहेर, अगं म्हणे आपले कपडेच नाही. कपडे नाही म्हणल्यावर ह्यानं गबसावं का नाही? ह्यानं वरून बासरी वाजवाय सुरू केली आणि एका हातात ती कपडे घेऊन दाखवले, हा असं केलं. आता त्या बिचाऱ्या नग्न, बाहेर यायची सोय नाही. त्याने तिथूनच विनंती केली, कृष्णा पाया पडते बाबा तुझ्या, दे वस्त्र आमचे. आता स्त्रीचे वस्त्र स्नान करताना घेऊन जाणं धर्म आहे का अधर्म आहे? अधर्म आहे. पण अधर्मासाठी अधर्म, त्यांचं अंगदर्शन घ्यायचं म्हणून कपडे घेऊन गेला नाही. धर्म असा आहे की जलाशयामध्ये नग्न स्नान करू नये. नग्न होऊन स्नान जे करती त्यांचे तपे लया जाती, नामदेव महाराजाचा अभंग आहे. बाथरूम मध्ये सुद्धा नग्न अवस्थेत स्नान केलं, मागचे सगळे तप व्रत फेल होऊन जातात. अंगावर वस्त्र पाहिजे.
म्हणून जलाशयामध्ये त्या नग्न स्नान करणाऱ्या गोपी देवानं पाहिल्या, अरे ह्यांना काही कळत नाही, धर्म कळत नाही, ह्यांना करू नका म्हणून ऐका तसे ऐकणार नाहीत, म्हणून ह्यांचे वस्त्र चोरून नेले. आणि मग त्यांनी सांगितलं, बाबा दे पाया पडते. मग त्यानं सांगितलं, पा इथून पुढं माझ्या माग म्हणा आणि मी सांगल तसं वागल्या तर तुमचे वस्त्र देतो. आता नाही म्हणतील कशा काय त्या, म्हणा माझ्या माग येथून पुढे. मग त्या म्हणायच्या येथून पुढे कृष्णाची शपथ घेऊन सांगते म्हणा. हा, त्या म्हणायच्या खालून कृष्णाची शपथ घेऊन सांगते, जलाशयामध्ये विवस्त्रावस्थेत स्नान करणार नाही म्हणा. म्हणल्या त्या, द्या वचन. खालूनच वचन दिलं. त्याचं कारण हे होतं की तुम्हाला वरुण दैवता शाप देईल, नग्न स्नान करून तुमची तपलया जातील, त्यांच्याकडून होणारा अधर्म रक्षण करण्यासाठी यानंच अधर्म केला. अधर्मे रक्षिला धर्म, म्हणून मला चोरी सांगायची होती. चोरी करणं जरी अधर्म असला तरी अधर्मासाठी अधर्म नाही केला, त्यावेळेला धर्म शिकवला.